हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर आता आम्ही चाललो मार्केट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की सईचा बड्डे आहे. तर मी ऑनलाईन तिच्यासाठी काही फ्रॉक वगैरे काय ड्रेस आहे तिच्या मताने घ्यायचं आहे. तिचे कलरही फिक्स आहे, व्हाईट, लाईट पर्पल, लाईट पिंक, असे ब्लॅकही म्हणते. म्हटलं ठीक आहे, पण मी म्हटलं यंदा आपण पर्पलमध्ये घेऊ. म्हटलं पिंक येलो आपण नेहमी घेतलेला आहे. तर आता आम्ही चाललो मार्केटमध्ये तिच्यासाठी कपडे घ्यायसाठी. आणि कसे घेणार काय घेणार हे तुम्हाला माहीतच पडणार आहे, तर पूर्ण ब्लॉग बघत राहा. हे पहा मित्रांनो, आता आम्ही चाललो बिझीलँड. 1 मिनिट थोडासा कॅमेरा पुसून घेतो. दिसला? थांबा. आम्ही चाललो आता बिझीलँड. आणि मी गाडीवर बसली आहे तर किती 2 वेळा असे पायावर असे धक्के लागले जोरात. म्हटलं काय मी सईलाच म्हणून राहिली, सई पाय व्यवस्थित ठेव गो, व्यवस्थित ठेव. पण माहीत आहे का, माझ्या पायाच्या त्या चपलीत आणि गाडीच्या त्या स्टँडला पा काय लटकला होता. दिसून आला काय? मांजा. आणि हा आहे चायना मांजा. हे आता दुसऱ्यांदा झालं. त्या दिवशी यांच्या इथे लागला, एकदम बरं झालं. हे काय म्हणते, तोंडाला असे बांधतात तर. आणि हे पा किती मोठा मांजा. माझा पाय आता कापला असता, आता राहिलं असतं वाढदिवसात एन्जॉय करायचं. आता हा मांजा बरोबर गुंडाळतो आणि एका ठिकाणी असं टाकून देतो, नाही तर अजून दुसऱ्याला नुकसान. चायना मांजा वापरू नका राजे हो. हे पा, आता आम्ही आलो आहोत बिझीलँड. आणि तुम्हाला सांगू का, ह्याची बिझीलँडची जेवढी दुकानं आहे ना, हे पहिले खत्री कॉम्प्लेक्सले होते. त्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये मी 11 वर्ष जॉब केला, ॲडव्होकेट राजीव जविरी यांच्या इथं. हे जवळजवळ सगळे लोक मला ओळखते इथं. आणि इथं म्हणजे बिचारे कटलेवाले होते ना, तेही मला ओळखते इथं. आता तर मला आज त्या चायवाला दादाही मला ओळखते, कारण मी 11 वर्ष जॉब केले म्हणजे तिथं केला, मग बाकीचा इकडे केला. अरे वा, छान छान ड्रेसेस आहेत. चला आता मस्त सोयीसाठी आम्ही ड्रेस घेतो, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही आलो तो बिझीलँडमध्ये, पण जसा पाहिजे तसा आवडला नाही. कारण आम्हाला फक्त एक सिम्पल 1 पीस थोडासा स्टायलिश असा पाहिजे होता. असे फ्रॉक, असे झग्ग्याचे फ्रॉक, नेटचे फुगणारे फ्रॉक नाही पाहिजे. तर नाही पसंत झालं. मला पसंत आलं तर हिला नाही आलं, हिला पसंत झालं तर मला नाही आलं. तर म्हणून आपण आता जाणार डायरेक्ट आपल्या अमरावतीच्या मार्केटमध्ये. चला. नाकात कसं काय गेलं होतं? हे कसं काय नाकात घातलं तू? कसं काय नाकात घातलं? हे सईनं असं कानात घालून नाफत आणली होती एक वेळा. सारं कापड सोडून बया लागलो होतो दवाखान्यात. आणि हे नाकात कसं काय टाकलं? कोण टाकलं ते? पहा ना, किती मोठं कागद आहे. मी तेच म्हटलं मगाशी. कधी सांगे कुंदमाई? जेव्हा तुम्हाला घ्यायला येत होती ना, त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. हे आता तर नाहीये रश्मी. ह्या अरे बापरे सर, याच्यावर जर मांस चढलं असतं ना, सगळं इन्फेक्शन झालं असतं नाकात त्याच्या. बरं झालं मगाशी दिसलं मला. आता एका नागपुरीने श्वास घेता येऊन राहिला म्हणून काही पण माझ्या अंगाचे पाणी झालं, सर गाऊन ओला झाला. मूर्ख असा नको करता. तो गुरु सांगत होता ना ते. तू नाकात कागद टाकला होता तू. नाक कसं काय टाकलं? सतीशला फोन लावा बरं. सतीशला माहित असून काही लावा बरं फोन. इसके नाक में म्हणा, आपको कुछ मालूम है क्या म्हणा. विचारा बरं त्याला फोन ला. कुंदा मेलेकर. अरे ते हेच नाही, चार्जिंग नाही ना मोबाईल तिचा. हे कागद हे पा, किती मोठा कागद आहे तो. कधी टाकला, काय टाकला, कसा टाकला, हे कसं काय टाकला कागद हा? हा कागद कसा काय टाकला तू? तूच टाकला. तू नाकात काही ना काही पुंगळा टाकला असेल त्याच्या. हे एवढा मोठा कागद गुरु, माझ्या जीव पाय कसा होऊन राहिला. बरं झालं तुम्हाला काढता आला. बरं म्हणून बरं झालं ते. पाय ना किती मोठा कागद आहे. हो ना. आणि तो आत्ताचा नाही आहे, तो 3-4 दिवसापासून आहे वाटते. हे कागद कसा? काल दुपारचं आहे. तर असा केला होता गुरुने कारनामा. आणि दुसऱ्या दिवशी होतं सईचं फोटोशूट. तर आम्ही निघालो माझ्या मैत्रिणीकडे तिचं मेकअप करायसाठी. तर ही माझी मैत्रीण आहे. आम्ही चाइल्डहूड फ्रेंड आहो. एका स्कूलमध्ये होतो, एका बेंचवर बसत होतो. प्रीती काले. हे आता छान हिचं पार्लर आहे, छान मेकओव्हर करते, छान मेकअप करते. तर तिने मला म्हटलं होतं की बा मी करून देते म्हणे, तू काही टेन्शन घेऊ नको. तर सईचं पूर्ण छान तिने बेसिक मेकअप वगैरे, हेअरस्टाईल वगैरे करून दिली होती. म्हणजे
तिला तर हे होतं म्हणा ब्रायडल मेकअप होतं, तर तिने तिचे असिस्टंट असतात ना मुली, तर ज्या स्टुडंट त्यांच्याकडनं करून घेतलं होतं आणि खूप छान असं मेकअप केलं होतं. आणि मग तुम्ही बघू शकता तिचं मेकअप चालू होतं आणि ह्या ताईंनी पण खूप छान मेकअप केलं तिचं. प्रीतीने तिला सांगितलं होतं की असं असं करशील, बेसिक करशील, तसं तिने केलं, खूप छान केलं. आणि मग आम्ही निघालो शूटसाठी. तर आम्ही आता आलो छत्री तलाव सईचं फोटोशूट करायसाठी. सईचं छान असं बेसिक मेकअप केलं, हेअर्स केले आणि आता इकडे इकडे थांब. आणि आता जातो आहो आम्ही. थांब इकडे थांब ना. तर नाही ते होणारच आहे थोडंफार. तर बस आता आम्ही आता फोटो काढतो. 3-4 ड्रेस सोबत आणलेले आहे. आणि ॲक्च्युली आमचं प्लॅनिंग भरपूर होतं, पण सगळं वेळेमुळे आणि माझ्या कार्यक्रमामुळे आणि माझ्या कामामुळे सगळं ते आणि यांच्या तब्येतींमुळे सगळं राहिलं. तर चला आता आपण फोटोशूट करू आणि फोटो कसे होणार आहे तुम्हाला मी नक्की दाखवेन. तर पाहिलं माझी सई छान दिसत होती आणि मस्त तिचं झालं फोटोशूट. आता तिच्या सईच्या पप्पाची काहीतरी वेगळी इच्छा आहे की एंट्रीच्या वेळेस त्यांना काय माहीत काय करतं ते, म्हणजे आपण असं एंट्रीच्या वेळेस फोटो वगैरे लावू म्हणे तिचे. तर आम्ही मग तिथं फोटो लावणार आहोत तिचे छान छान. आणि मस्त तिचं आता बड्डे सेलिब्रेशन. ॲक्च्युली माहीत आहे का, जेव्हा ते झाली होती की नाही सई, तर आमच्या दोघांचं कसं होतं, काही असो आनंदाने जगायचं आणि सगळं एन्जॉय करायचं. तेव्हाच माझी नीच्या पप्पाची इच्छा होती की एक तरी वाढदिवस हिचा मोठा करायचा. पण कसं असते ना की काही गोष्टी परिस्थितीमुळे याच्यामुळे त्याच्यामुळे ते, पण तरी पण तिचे वाढदिवस आम्ही चांगलेच केले होते. पहिले आम्ही अनाथ आश्रममध्येच केले होते तिचे वाढदिवस. नंतर मग लॉकडाऊनमध्ये थांबून गेला एक, मग त्याच्यानंतर एक घरी केला होता. पण आता आम्ही मग विचार केला की आपण तिचा 10वा मोठा वाढदिवस करायचा, तिची सगळी इच्छा पूर्ण करायची. आणि आमची पण, माझी आणि यांची दोघांची पण इच्छा होती. म्हणून आम्ही आता फोटोशूट वगैरे आणि छान आता वाढदिवस तिचा सेलिब्रेट करणार आहोत. तर नक्की माझे व्लॉग बघा, तुम्हाला सगळं माहीत पडेल कसा वाढदिवस झाला, काय झालं, काय धम्माल झाली. कारण वाढदिवसामध्ये सगळेच नातेवाईक येणार आहे, सगळे क्रिएटर्स येणार आहे आणि खूप मजा होणार आहे. तर माझी अशीच व्लॉग बघत राहा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही मला नक्की सांगा. आणि हा व्लॉग कसा वाटला कसा नाही तो पण सांगा. आणि लहान मुलांकडे लक्ष द्या. गुरुने तर आणली होती आफत पण टळली, सईने पण अशीच आणली होती एक वेळा पण ते पण टळली. तर कसा होता माझा व्लॉग, तुम्हाला आवडला की नाही मला नक्की सांगा. आणि हो, हे बघा माझ्या सईचे फायनल फोटोशूट. खूप सुंदर असे विपुल सरांनी फोटो काढले. आमचे इथे फोटोग्राफर आहे, ते अवेलेबल होते. म्हटलं पटकन हिचा फोटोशूट करून घ्या. आणि हे फोटोज पण तुम्हाला आवडले की नाही ते पण मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि कायम खुश राहा, सदैव खुश राहा. बाय बाय.